काय उपयोग असे पोलीस बस स्टँडला असल्याचा, जर पोलीस असून सुद्धा मोबाईल मारले जात असतील तर. पोलीस असे मोबाईलमध्ये राहिले तर मोबाईलची सुरक्षा कोण करणार? बट ऑब्वियस आपल्याला केली पाहिजे. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता. आज खरं तर मला ऑफिसला जायला कंटाळा आला आहे, कारण उद्या रात्री मी जाणार आहे गावी. पण म्हटलं चला जायच्या आधी तुमच्यासोबत एक ब्लॉग शेअर करावा. सो मी आता चालले ऑफिसला. इथून पुढे जे करेल तुमच्यासोबत शेअर करेल. आता मी डब्यासाठी चपाती बनवली आहे, बटाट्याची भाजी बनवली आहे आणि रात्रीचा भात होता तो फ्राय केला आहे. तळलेला भात म्हणजे आमच्या कोकणी लोकांचं एक अलग लेवलचं सुख असतं. सो माझी भाजी तयार होते आणि मी आता ऑफिसला जायला निघणार आहे. ॲक्च्युली सकाळपासून ना वारा पाऊस खूप आहे. गावी जायच्या आधी असा पाऊस पडू दे नको अशी माझी इच्छा होती, पण काय करणार, त्याचे दिवस आहेत, तो पडणारच. चला आपण जाऊया. ॲक्च्युली ना रस्त्याने जाताना सगळीकडे मला बाप्पा दिसत आहेत. म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे आता बाप्पा येणार आहेत, त्यामुळे सगळ्या मंडळांचे बाप्पा मला दिसत आहेत. सो भारी वाटते, मनाला प्रसन्नता वाटते. चला, आता सगळ्या मंडळांचे बाप्पा तर बसले आहेत, पण सगळ्यांना पडदा लावला आहे कारण बाप्पा अजून आले नाही आहेत, म्हणजे पूजेला बसले नाही आहेत म्हणून. सो बाप्पाला बघून माझा प्रवास सुरू झाला. पाऊस तर पडतोयच, मला गावी जायचं आहे. मला असं वाटतं होतं पाऊस पडू नये, पण काय त्याचे दिवस आहेत, तो पडणार पण इतकाही पडू नये यार. आणि फायनली माझा बसमधला ट्रॅव्हल सुरू आहे. मी ट्रॅव्हल करते कारण का एक एक्साइटमेंट आहे गावाला जायची, पण पाऊस कमी पण झाला पाहिजे. आणि सेकंड गोष्ट ही पण की सगळं व्यवस्थित मला जायचं आहे घरी. डेकोरेशन थोडंफार करायचे. माझी आई एवढी हुशार आहे, आईने थोडंफार केले, पण त्याच विचारामध्ये आहे मी की जाऊन उद्या मी पूजेला पोहोचेन ना प्रॉपर लवकर टायमामध्ये, कारण ट्रॅफिक खूप असतो. आणि जाता मला हे पोलीस दिसले, यांची मी स्टोरी स्टार्टिंगला सांगितली आणि पुढेही तुम्हाला मी बसमधून उतरल्यानंतर सांगेलच. सो मी आता फायनली उतरते. उतरून मी नाश्ता पहिल्यांदा केला आहे, कारण का काम सुरू व्हायच्या आधी पोटपूजा झाली पाहिजे. बसमधून उतरून मी आत्ताच ऑफिसला आली आहे. मला आज ना बसमधला एक किस्सा शेअर करायचा आहे. मी चढत होते आणि खूप जास्त गर्दी होती, नेहमीच गर्दी असते. तर एका माणसाचा आहे ना वॉलेट, म्हणजे ते चढत होते आणि त्यांचा वॉलेट आणि मोबाईल दोन्ही पण मागच्या पर्सनने काढला आणि बस स्टॉपवरती आणि तो ओरडला, त्याच्यामुळे त्याने तो मोबाईल तसाच टाकला आणि तो निघून गेला, पळून गेला. सो बसमध्ये अशी गॉसिप चालू होती की प्रत्येक स्टेशनला एक पोलीस असतो आणि तो पोलीस यासाठीच ठेवले की हल्ली चोऱ्या होत आहेत ना, त्यासाठी ठेवलेला असतो कॉन्स्टेबल. पण माझ्या बसस्टॉपला मला कुठे दिसला नाही, पण मला भांडूप पोलीस स्टेशनच्या बसस्टॉपला तो दिसला आणि तो अक्षरशः मोबाईलवर ते टाईमपास करत होता. मी ते फोटेज घेतले आणि ते सुरुवातीलाच लावलं यासाठीच. सो आता मला सांगा, ह्या ज्या चोऱ्या वगैरे होत आहेत, एक गोष्ट आपल्याला पण प्रिकॉशन्स घेतली पाहिजे की आपल्याला आपले मोबाईल वॉलेट वगैरे सगळे बॅगमध्ये व्यवस्थित ठेवले पाहिजे, ॲटलीस्ट बसमध्ये चढताना उतरताना, जेणेकरून आपल्यासोबत अशी काही गोष्ट घडणार नाही. अवेअर राहिलं पाहिजे स्वतः देखील. बट पोलीस जर नेमलेले आहे तर त्यांनी सुद्धा त्यांचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. सो नक्की तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडा. सो हा किस्सा मला शेअर करायचा होता म्हणून मी शेअर केला. आता मी जाते आतमध्ये, माझ्या कामाला सुरुवात करते. ऑफिसमध्ये मी हे काय बरं करते, हे मी आहे ना जस्ट आराखडा काढला आहे की माझं डेकोरेशन कसं असायला हवं, काम करताना ऑफिसमध्ये काय काय करते मी, आणि ही त्याची छोटीशी झलक तुम्ही बघू शकता. सो पूर्ण डेकोरेशन तुम्ही माझं घरी गेल्यानंतर गणपतीला बघणारच आहात. सो भेटूया आपण गणपतीला. ऑफिसचं सर्व काम आवरून मी घरी आले. घरी आल्यानंतर जेवणाला मस्तपैकी भजी बनवते. भज्यांसोबत मिरच्यासुद्धा तळते, कारण का मी कोकणी, मला मिरच्या खरंच तिखट खायला खूप आवडतं. भात बनवलं आहे आणि माझी भजी बनत आहेत. भजी बनायला थोडा वेळ लागेल, कारण का माझं अजून भजी तळायची आहेत. आणि दुपारची ना थोडी शिमला मिरचीसुद्धा होती, मी शिमला मिरची भरलेली केली होती, ती पण सुद्धा होती. सो असं पंचपक्वानाचं जेवण माझ्याकडे आज आहे.
करते. मी मस्तपैकी जेवणार आहे, पेटपूजा करणार आहे, शांत झोपणार आहे. तेवढ्यात बघते तर काय सकाळपासून खरंच खूप पाऊस आहे. रात्र झाले आणि ही माझी तुळस. आता मी गावाला जाणार आहे. टोटल 8 दिवस. त्याला 8 दिवस पाणी लागणार नाही. मी किती छोटी असल्यापासून तिला जपली होती. रोज सकाळ संध्याकाळ पाणी घालायचे आणि आता काय होईल, खूप टेन्शन आहे. पण काय नाही, जर गेली तर नवी लावेन. भेटूया आपण उद्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.